हे बघा, शरदचंद्रजी पवारांनी ही जी मंडल यात्रा काढली ना, खरं तर ही त्यांची भूमिका ओबीसींना अजिबात आवडलेली नाही. कारण ते दुतोंडी वागत आहेत. ज्या पद्धतीनं दोन तोंडी मांडूळ असं म्हणतात ना, तशा पद्धतीनं शरदचंद्रजी पवारांचं वर्तन आहे. त्यांनी त्यांची विश्वासार्हता गमावलेली आहे. विधानसभेला ओबीसी आपल्यापासून दूर गेला आहे हे शरदचंद्रजी पवारांसारख्या चाणाक्ष राजकारण्यानं ओळखलं आहे. म्हणून त्यांनी मंडल यात्रा कुठून काढली तर नागपूरवरून काढली. शरदचंद्रजी पवार हे दुतोंडी मांडूळ म्हणण्याचं कारण असं की शरदचंद्रजी पवारांनीच महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण संपवलं आहे, जरांगेंना मोठं केलं आहे, त्यांच्या आंदोलनाला रसद पुरवली, खतपाणी घातलं आहे. आणि ओबीसीची जी मसलत होती, ओबीसी आरक्षण किंवा मंडल आयोग, ही ओबीसींची मसलत होती. शरदचंद्रजी पवारांनी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन ही ओबीसींची मसलत बुडवलेली आहे. ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे आणि ओबीसी बाय डिफॉल्ट नॅचरली महायुतीच्या बाजूने गेला आहे हे त्यांना शल्य आहे. म्हणून शरदचंद्रजी पवार दुतोंडी वागत आहेत. एका बाजूला जरांगेला मोठं करतायत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या चेल्या चपाट्याला ज्यांची अवकात नाही, कुवत नाही, त्यांना मंडल यात्रा काढायला लावत आहेत. त्यामुळं शरदचंद्रजी पवार आणि त्यांची एकूण विश्वासार्हता ही महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. शरद पवार ठीक आहे, पण तुम्ही अजित पवारवर देखील टीका करताय, काय करताय? हे बघा, शरदचंद्रजी पवार असो किंवा अजितदादा पवार असो, अजितदादा पवारांवर मी वारंवार टीका करण्याचं कारण असं की अजितदादा पवार हे जातीयवादी नेते आहेत. महाज्योतीच्या संदर्भातला सामाजिक दुजाभाव मी महाराष्ट्राला वेळोवेळी सांगितला आहे. काल परवा अजितदादा पवारांनी जाहीर सभेमध्ये एक स्टेटमेंट केलं की तुम्ही गोदड्या वाळत घालता. बारामती परिसरामधली जी काही मंडळी आहेत त्यामध्ये दीनदलित आहेत, भटके आहेत, वडार आहे, बेरड आहे, बेलदार आहे, टकारी आहे, भामटा आहे, ही जी काही लोकं आहेत गावगाड्यातली, ती त्या लोकांची परिस्थिती आजही तशीच आहे की त्यांना गोदडीचा वापर करावा लागतो. पण अजितदादा पवारांनी ज्या गगनचुंबी इमारती उभ्या केल्या, पाहुण्या रावळ्यांची कन्स्ट्रक्शन, कॉन्ट्रॅक्टरांच्या बिलांसाठी त्यांनी जो काही बारामतीमध्ये पैसा आणला आहे, अजितदादा पवार खरं तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाला न शोभणारा माणूस आहे. त्यांना सामाजिक न्याय, सोशल जस्टिस वगैरे काही माहीत नाही. गरिबांबद्दल, दलितांबद्दल, भटक्यांबद्दल कशा पद्धतीनं बोलावं, गोदड्या आमच्या कंपाऊंडवर वाळत घालू नका म्हणणं म्हणजे हे असंवेदनशील पद्धतीपणाचं लक्षण आहे. आणि अजितदादा पवारांचं ज्ञान, नॉलेज आणि घटनेप्रती, दीनदलितांप्रती, भटक्यांप्रती त्यांची जी भावना आहे ती वेळोवेळी व्यक्त करत असतात. म्हणून मी अजितदादा पवारांना नेहमी जातीवादी माणूस म्हणतो. अजितदादा पवारांना मी कारखानदाराचा, वतनदारांचा, भांडवलदारांचा, कॉन्ट्रॅक्टरदारांचा नेता आहे असं मी नेहमी अजितदादा पवारांवर बोलत आलो आहे. अजित पवार असतील किंवा रोहित पवार असतील यांच्यामध्ये नेहमी संघर्ष पाहायला मिळतो. या संघर्षाकडे तुम्ही कसं बघता? कालही आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं की बावकीकडे लक्ष द्या आणि यांनी म्हटलं की बावकीमुळे तो निवडून आलाय. अजितदादा पवार असोत की शरद पवार असोत, यांनी नेहमी भावकी नव्हे, भावकी लांब कुटुंबापुरतं बघत आलेत. कुटुंबापुरतं. मला सांगा, सुप्रिया सुळेंना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळतो. त्या सुप्रिया सुळे कधी ओबीसीच्या प्रश्नावर बोललेत? त्या सुप्रिया सुळे कधी दलितांच्या प्रश्नावर संसदेमध्ये बोललेत? त्या सुप्रिया सुळे कधी गावगाड्यातल्या प्रतारित, शोषित, पीडित माणसावर बोललेत? कधी वडार समाजावर, कधी बेरड समाजावर, कधी नाभिक समाजावर, कधी सुतार समाजावर, कधी आलुत्यावर, कधी बलुत्यावर, कधी आदिवासीवर, ह्यांच्या प्रश्नावर कधीतरी सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू देशाच्या संसदेत बोलल्या का? कसल्या उत्कृष्ट संसदपटू? काय नक्की तुम्ही काम उभं केलं ताई? बापाच्या राजकीय मायलेजवर तुम्ही निवडून येता आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून घेता. तुम्ही नक्की कुणासाठी काम करता? तुमच्या मतदारसंघामध्ये ही बाकीचे लोक राहतात की नाही? ते तुम्हाला मतदान करतात की नाही? त्यामुळं शरद पवार असोत की अजित पवार असोत, सुप्रिया सुळे असोत की रोहित पवार असोत, ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे. पवार फॅमिली आहे ही. पवार फॅमिली बारामती ॲग्रो कंपनीमधून जरांगेंचं आंदोलन चालतं. एका बाजूला जरांगेचं आंदोलन चालवायचं आणि दुसऱ्या बाजूला मंडल यात्रा काढा म्हणायचं. अरे वा रे राजनीती, दोगली राजनीती म्हणतात त्याला, बंडल यात्रा. अरे विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग इम्प्लिमेंट केला, सोशल जस्टिससाठी केला. कुटुंबापुरतं सगळी पदं घेऊन कारखाने उभे करणारे तुम्ही, दारूच्या फॅक्टऱ्या करणारे तुम्ही, बारामतीमध्ये असमतोल विकास करणारे तुम्ही
आणि दलितांच्या गोधड्या तुमच्या कंपाऊंडवर आल्या म्हणून तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकता? हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाला, संविधानिक पदावर ज्यांनी शपथ घेतली महाराष्ट्राच्या हिताची, त्या माणसांना अशा पद्धतीचं वक्तव्य करावं? गोधड्या, अजितदादा पवारांना हे गोधडीवाले बघा पुढच्या काळात घरी बसवतील. सर, वेळोवेळी फक्त आपण टिकेटची धारेती फक्त आपली पवार कुटुंबियावरती दिसते. राज्यात अनेक नेत्यांच्या विषयी वेगवेगळे मुद्दे बाहेर येत असतात, परंतु नेहमी पवारांवरतीच बोलतो. हे बघा, पवार हे नेहमी सत्तेत बसलेले असतात. भाजपची सत्ता आली तरी ते सत्तेत असतात, काँग्रेसची सत्ता आली तरी ते सत्तेत असतात, सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सत्ता आली तर ते सत्तेत असतात. मी बाळासाहेब आंबेडकरांना एक सल्ला देईन, तुमची जर उद्या बाळासाहेब तुमची जर सत्ता येते असं कळलं या पवार फॅमिलीला, तरी हे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पदासाठी तुमच्याकडे, तुमच्या रांगेत, तुमच्या घराकडे येतील. त्यामुळे हे सत्तेत बसणारी माणसं आहेत. मग सत्ताधाऱ्यावर बोलायचं नाही तर कुणावर बोलायचं? मी काय काकड्यांवर बोलू, शितोळेवर बोलू, जाचकांवर बोलू, कुणावर बोलू? त्यामुळं तावरेवर बोलू, कुणावर बोलायचं? जे सत्तेत बसतात, ज्यांच्या कमरेला तिजोरीच्या चाव्या असतात, ज्यांनी गावगाड्यातल्या या ओबीसींचं वाटोळं केलं आहे, आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे, ज्यांनी जरांगेसारख्या खुळचड, ज्याला काही माहिती नाही, ज्याला संविधान माहिती नाही, ज्याला शिक्षण माहिती नाही, ज्याला दादागिरीच्या जोरावर आरक्षण घेता येतं हे याला बेसिक तत्त्व माहिती नाही, ज्याला झुंडशाहीच्या जोरावर इथं न्यायव्यवस्था आहे, आरक्षण हे असं मोर्चा काढून मिळत नसतं, कोणी उद्या मोर्चा काढून. त्यामुळं हे जे सगळं राजकारणासाठी करणारी माणसं आहेत, म्हणून मी यांच्यावरती वारंवार टीका करत असतो. जरांगे आता मुंबईला निघालेले आहेत, तिथं आंदोलन करणार आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही असं म्हणतात. हे बघा, कायद्यात जर बसलं नाही ना, जरांगेने आंदोलन केलं काय आणि अजून काय केलं काय, जोपर्यंत संविधानाला मान्य होत नाही, जोपर्यंत कायदेमंडळात ते पारित होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीचं कुठलंही एक्झर्शन करण्याचा अधिकार ना मुख्यमंत्र्यांना आहे, ना उपमुख्यमंत्र्यांना आहे, ना शरदचंद्रजी पवारांना आहे, ना विरोधी पक्षनेत्यांना आहे, ना जरांगेला आहे. कोणी उठेल ना उद्या. त्यामुळं हे फक्त मुंबईत दंगली घडवायच्या, समाजामध्ये दुरी निर्माण करायची. मराठा विरुद्ध ओबीसी महाराष्ट्रानं कधीही संघर्ष बघितलेला नव्हता. त्या संघर्षाला इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला सामोरं जावं लागणार आहे. मुख्यमंत्री महोदय सावध.